मस्त असं वरण रेडी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर यस, आज मस्त सेटअप सोबत मी बसलेली आहे ब्लॉग बनवायला. आणि आज महावीर जयंती निमित्त सुट्टी आहे, त्यामुळे माझं मज्जाच मज्जा आहे. आणि आठवड्यामध्ये अशी एकतरी सुट्टी भेटली पाहिजे राव, रविवार सोडून. खूप भारी वाटतं मग. आणि आज मग मी मस्त निवांत उठले 11 वाजता वगैरे. आणि हे नवीन बेडशीट वगैरे अंथरलं, छान असं एस्थेटिक थोडंसं लुक करावं म्हणलं आणि सेटअप केलाय. तर एक 2-3 पार्सल आले होते मिशोचे, तेच तुम्हाला दाखवा म्हणलं आणि मग बाकीचा ब्लॉग शूट करावा. तर हे जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण तुम्हाला मिशो हॉल सध्या एवढा जास्त आवडतोय, त्यामुळे म्हणलं तुम्हाला ते दाखवावं. आणि तुम्हाला मिशो हॉल मध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टींचं, वस्तूंचं बघायला आवडेल ते देखील सांगा, म्हणजे मी त्या टाइप मध्ये पण व्हिडिओज बनवायला चालू करते. सो पहिले तर हा नाईट ड्रेस तुम्ही तुम्ही शॉर्ट ब्लॉग मध्ये बघितला, मिनी ब्लॉग मध्ये. तर त्यावेळेस मला भरपूर जणांनी लिंक मागितली, तर हा सुद्धा मिशोवरचाच आहे. मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईलच, तिथून तुम्ही चेक करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्हाला झाड दिसत आहेत, फ्लावर्स छोटे छोटेसे. हे मी कुकिंग करताना किचन मध्ये तुम्ही हे पाहिले होते, याची सुद्धा लिंक बऱ्याच जणांनी मागितली होती. आणि हे फक्त 150 रुपयाचे, 150 रुपयाचे 4. आणि एवढे जास्त सुंदर आणि क्यूट आहेत ना, खरंच वर्थ इट आहे ते घेणं. तर तुम्हाला याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. आणि थर्ड पार्सल आहे हे. आणि 3च पार्सल आहेत, जास्त नाहीयेत, तुम्हाला वाटेल. आणि मागच्या ब्लॉग मध्ये काही जण कमेंट करत होते की ऑलरेडी पार्सल खोललेले आहेत वगैरे. तर 2 पार्सल खोललेले होते ते पण. आणि नंतर माझ्या लक्षात नव्हतं, जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते, की सेम सेम होते, त्यामुळे मला लक्षात नव्हतं की कशामध्ये काय ठेवलेले, म्हणून मी तुमच्या समोर दाखवत होते. तर एनिवेज, ज्यांना जे समजायचे ते समजा, बाकी तर तुमच्या समोरच आहे. आता हे पार्सल अनबॉक्स करू. आणि याच्यामध्ये मला ऑलरेडी माहिती आहे, कारण 3च पार्सल आले होते माझे काल. एक होता नाईट ड्रेस, एक होते हे फ्लावर, आणि तिसरी म्हणजे ही बॅग होती माझी. तर ओपन करू आता. वाव कलर चेंज आलेला आहे. मी ब्लॅक कलर ऑर्डर केला होता आणि हा आलेला आहे ब्राऊन, चॉकलेटी चॉकलेटी. हा, अरे यार, थोडीशी अशी मोठीच आली. माझी ती रेग्युलरची बॅग खराब झाली होती खूप. ती सुद्धा मिशोवरचीच होती, 3 वर्षापासून मी तिला वापरत होते आणि छान होती. आता जास्त खराब झाली म्हणून मला तिला टाकून द्यावं लागेल. बट बॅगची क्वालिटी वगैरे खूपच छान होती. आणि ही पण मस्त आहे, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. याला जास्त कप्पे आहेत, त्याला 3च कप्पे होते. ओ ओ, जास्त भारी आहे ही तिच्यापेक्षा. आता तिला रिटायर करायची वेळ आलीये. हा, मस्त आहे. फक्त ह्यालाच अडकवायला इथे काही नाहीये. क्वालिटी खूप छान आहे. आणि ही पण 200 ची आहे बहुतेक, मला आता एक्झॅक्ट प्राइस आठवत नाहीये. मस्त आहे, त्या बॅग पेक्षा थोडीशी मोठी आहे आणि वर्थ इट आहे. मला अशी थोडीशी तिच्यापेक्षा थोडी मोठी पाहिजेच होती. आणि मेन म्हणजे हिला 4 कप्पे आहेत पूर्ण, जर बघायला गेलं तर 1 2 3 4. तर हे असे 3 पार्सल आलेले होते मला. मेन म्हणजे सर्वात जास्त आवडलेला मला हा नाईट ड्रेस आहे. कॉटनचा नाईट ड्रेस आहे, क्वालिटी एवढी छान आहे आणि दिसायला पण किती छान दिसतोय, तुम्ही बघू शकताय. म्हणून मी मुद्दामून हाच आज घालून व्हिडिओ शूट केला. आणि चला, आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे म्हणलं मस्त असं पूर्ण वरण भात चपाती भाजी बनवू. भात वरण मी सकाळीच शिजवून ठेवलंय, पीठ सुद्धा भिजवून ठेवलंय. फक्त आता मला चपात्या करायची, भाजी करायची, वरणाला फोडणी द्यायची. तर चला आता स्वयंपाक करायला जाऊ. चला म्हणलं नेल पेंट लावून घेऊ, बरेच दिवस झाले होते. आणि हे नेल आर्ट काढल्यामुळे नखं बघा कसे झाले. आणि मी हेअर कट करायचा विचार करायला, कारण गरमी एवढी जास्त होईल ना, आणि केसांमुळे जास्त होते. मी दररोज हेअर वॉश करते, दररोज गरमीमुळे. तर काय करू, मी हेअर कट करू की नको? मी पहिल्यांदा एवढे लॉंग हेअर वाढवलेत. हेअर कट करायची तर इच्छा नाहीये शॉर्ट,
पण मग गरमीमुळं मला काही कळत नाहीये. चला, बाकीचं झालं सगळं तिकडचं. आता स्वयंपाक करते, भूक लागली आता. सकाळी नाश्ता केला होता फक्त, पोहे न ते. आणि कढई गंजायला चालू झाली यार. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. एनिवेज आता काय करणार, बनवून करावं तर लागेल. पालकची भाजी बनाएंगे. अरे यार, सगळं का पडायला आज. गुलाब भाजी मला बनवता येत नाही, पण मी ट्राय करतेय. बनवून बघणार आहे. आता लगेच वरणाला पण फोडणी टाकून घेते आणि मग चपात्या करते. बरेच जण मला म्हणत होते की वरणामध्ये कांदा कोण टाकतं वगैरे. तर आमच्याकडे टाकतात, म्हणून मी पण टाकते. म्हणजे माझी मम्मी पण टाकायची, म्हणून मला पण माहितीये, तर मी टाकते अगोदर पासून. आणि चांगला लागतो मेन म्हणजे. भाजीपाला पण आणावा लागेल. आणि हा ग्लास घेतलाय रिलायन्स स्मार्ट मधून. काल गेले होते तिकडेच थोडस सामान आणायला, तर तिकडून घेतलाय आणि खूप छान आहे. भात पण रेडी आहे. जास्त झालाय आहे ना, पण मी उद्या फोडणी टाकून खाईल म्हणून मी जास्तच केलाय. भाजी, भात, वरण रेडी आहे. आता फक्त चपात्या बाकी आहेत. चपात्या मी आताच नाही करणार, अगोदर रूम वगैरे क्लीन करून घेणार आहे आणि नंतर मग चपात्या करणार आहे गरमागरम. मस्त असं वरण रेडी झालंय. आणि पालक पण टाकली थोडीशी, पण याला पालकचं वरण आपण नाही म्हणू शकत. बघा, मस्त वरण, भात, चपाती, भाजी, लोणचं, कांदा, मस्त आज जेवण होणार आहे छान पैकी, पद्धतशीर. भूक पण खूप लागली आहे. आता 4 वाजलेत, मी 2 वाजताच बनवून ठेवलं जेवण आणि बाकीचे काम करत बसले होते. पण आता मस्त निवांत बसून जेवण करू. किती दिवस झाले हे कपडे असेच पडलेले आहेत, मला घड्या सुद्धा करणं नाही झालं. खूप सध्या म्हणजे माझा शेड्यूल जो आहे तो खूप बिझी चालू आहे. ऑफिसला जायचं, यायचं, आलं की शूट करायचं, मग परत जेवायला बनवायचं, असे सगळे काम. सो गाईज, दॅट इज फॉर टुडे. तर असा गेला मस्त माझा सुट्टीचा दिवस, आरामात, निवांत. सर्व कामं पण झाली, जे काही शूट पेंडिंगला होते सर्व शूट पण झाले. आणि मेन म्हणजे आज जेवण एवढ्या दिवसानंतर पूर्ण पोट भरून आणि पद्धतशीर सर्व काही केलं. तुम्ही पाहिलंच ब्लॉगमध्ये. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल तसंच उद्याच्या व्लॉगची वाट बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग, कीप लविंग. बाय बाय.